भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनावर दिनांक 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला बंदी घालण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे। तर श्वेता शालिनी यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे। सामनानं निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग केला असल्याचं त्यांनी या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। एकूणच या ठिकाणी शिवसेनेचं मुखपत्र सामनावर श्वेता शालिनी यांनी तक्रार दाखल केलेली आहे। तर या ठिकाणी त्यांनी सामना या मुखपत्रावर 3 दिवस बंदी घालण्याची मागणी देखील केलेली आहे। 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला या ठिकाणी बंदी घालण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। दरम्यान महाराष्ट्रात जिल्हा परिषदांचं 2 टप्प्यात मतदान होत असून पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समितीचं मतदान हे 16 तारखेला होणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचार मतदान होण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजेच 14 तारखेला 5 वाजेपर्यंत थांबला। मात्र सामना वृत्तपत्रात 15 तारखेला औरंगाबाद इथं शिवसेनेचा प्रचार करण्यात आल्याचा दावा श्वेता शालिनी यांनी केला आहे। दरम्यान याविषयी आपली प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी आपल्यासोबत फोन लाईनवर आहे। श्वेताजी, स्वागत आहे तुमचं मी मराठीच्या न्यूज बुलेटिन मध्ये। काय सांगाल तुम्ही? शिवसेनेचं मुखपत्र सामनावर तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याच्यावर 3 दिवस बंदी घालण्याची मागणी देखील केली आहे। याविषयी काय प्रतिक्रिया द्याल? मैं केवल मात्र इतना कहना चाहूंगी आपसे कि आज आचार संहिता का उल्लंघन है। सेना का मुखपत्र है सामना, और यदि मुखपत्र होने के नाते आप यदि मेरा कंप्लेन देखेंगे तो आज उनके एडिशन में अगर आप देखेंगे तो हर एक न्यूज एडिटोरियल की तरह कैरी की गई है और इससे वोटर्स इन्फ्लुएंस होते हैं। इसीलिए हमने मांगनी की है इलेक्शन कमिश्नर से कि सामना को भी बाकी प्रिंट एड्स की तरह आचार संहिता में लिया जाए और 15 और 16 तारीख के इलेक्शन के लिए 14, 15 को सामना नहीं छापनी चाहिए और 21 तारीख के इलेक्शन के लिए भी 20 और 21 तारीख को सामना को नहीं छापना चाहिए। जी श्वेता जी, तो यहाँ पे निर्वाचन आयोग की तरफ से आपको किस तरह का रिप्लाई मिला है? क्या ये कार्रवाई होने जा रही है? जी बिल्कुल, मैंने अभी एप्लीकेशन सबमिट किया है और जरूर इलेक्शन कमीशन कुछ ना कुछ तो कार्रवाई करेगी। हमें उम्मीद है कि वो कार्रवाई करेगी। श्वेता जी, तो ये जो सामना है ये एक प्रिंट मीडिया का जरिया है और ये हालांकि ये शिवसेना की तरफ से चलाया जाता है, लेकिन ये एक प्रिंट मीडिया का एक जरिया है, तो इस बारे में क्या कहना चाहेंगी आप? नहीं, बिल्कुल हम मानते हैं। आप देखिए उसमें उद्धव जी का नाम है, बाला साहब का नाम है। शिवसेना ने अनेक बार कहा है कि ये हमारा मुखपत्र है। आज क्यों किसी पॉलिटिकल पार्टी को इसका एडवांटेज मिले कि उनके पास एक मुखपत्र है? क्योंकि एज भारतीय जनता पार्टी हमें इस बात का कोई भी एडवांटेज नहीं मिल रहा है। हमने एक भी ना एड डाला है किसी प्रिंट मीडियम में, ना कोई एडवर्टोरियल डाला है, ना कोई एडिट आया है। तो फिर क्यों एक पार्टी को इसका एडवांटेज दिया जाए? इसीलिए जी श्वेता जी, तो आपको क्या लगता है कि जिस दिन ये चुनाव होने हैं उस दिन सामना की तरफ से शिवसेना को कुछ एडवांटेज मिल सकता है या फिर ऐसी कोशिश की जा सकती है? नहीं, बिल्कुल नहीं। ऐसा है कि जब आप आचार संहिता कहता है कि आप कोई भी ऐसा आर्टिकल नहीं डाल सकते हैं जिससे वोटर इन्फ्लुएंस हो, तो यदि सामना में आप छापते हैं और ऐसा कोई आर्टिकल आता है, आज मैंने उसमें आर्टिकल लगाया है जो कंप्लेन के अंदर, यदि आप उसे देखें तो आज के औरंगाबाद एडिशन में आप देख सकते हैं जो नगर गया है, उसमें बहुत सारे ऐसे संगमनेर गया है, तो आप देखेंगे कि ऐसे बहुत सारे आर्टिकल्स हैं जो कि इन्फ्लुएंशियल हैं और वोटर्स को इन्फ्लुएंस कर सकते हैं, और ये आचार संहिता का उल्लंघन है। तो मैं केवल मात्र इतना कहना चाहती हूँ। श्वेता जी, धन्यवाद, आपने मी मराठी से बात की इसलिए। तर एकूणच या ठिकाणी आपल्यासोबत होत्या भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी, ज्यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे सामना विरोधात। तर सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि यामधून 15 तारखेला एक काही लेख आले होते ज्यामुळे शिवसेनेला फायदा होऊ शकतो असं
श्वेता शालिनी यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल केलेली आहे। तर आयोगाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि यामध्ये 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला या सामना मुखपत्रावर बंदी घालण्याची मागणी ही श्वेता शालिनी यांनी केलेली आहे। दरम्यान महाराष्ट्रात जिल्हा परिषदांचं 2 टप्प्यात मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समितींचं मतदान हे 16 तारखेला होणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचार मतदान होण्यापूर्वी 48 तास आधी प्रचार थांबला पाहिजे, म्हणजेच 14 तारखेला 5 वाजेपर्यंत प्रचार थांबायला हवा होता। मात्र सामना वृत्तपत्रात 15 तारखेला औरंगाबाद इथं शिवसेनेचा प्रचार करण्यात आल्याचा दावा श्वेता शालिनी यांनी केलेला आहे आणि त्यावरूनच त्यांनी या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे आणि 16 तसंच 20 आणि 21 फेब्रुवारीला सामनावर बंदी घालण्याची मागणी देखील केलेली आहे। तर निवडणूक आयोगाकडे त्यांनी सामना वृत्तपत्रावर बंदी आणण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून कोणता निर्णय येणार, त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची कारवाई केली जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान याविषयी माहिती देण्यासाठी आमचे पॉलिटिकल करस्पॉन्डंट राहुल पहुरकर आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। राहुल, काय सांगाल? शिवसेनेचं मुखपत्र सामनावर 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला बंदी घालण्याची मागणी ही भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केलेली आहे। खरं तर भारताच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचे जे काही नियम आहेत त्याला धरून श्वेता शालिनी यांनी ती मागणी केलेली आहे की त्या तारखेला सामनावर बंदी घालण्यात येईल। सामना हे जे मुखपत्र आहे शिवसेनेचं, त्या मुखपत्रातून वेळोवेळी भाजपवर जी जहरी टीका करण्यात येत आहे, त्यांच्या नेत्यांवर असेल किंवा याच्या वर्तमानपत्र जरी लोकशाहीचा 4था आधारस्तंभ जरी असला तरी मात्र त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की कुठेतरी हा वैयक्तिक पातळीवर जी टीका होत आहे ती कुठेतरी आचारसंहितेला भंग करणारी आहे आणि त्याला धरून श्वेता शालिनी यांनी या ठिकाणी ही मागणी केलेली आहे की सामना या पेपर वर्तमानपत्रावर बंदी घालण्यात यावी। मात्र यामुळे पुन्हा एकदा हे राजकारण तापण्याचं दिसते, कारण की जसं निवडणुकीची तारीख जवळ येत आहे त्यावेळेस भाजप शिवसेना ह्या दोन्ही नेते आक्रमक त्यांच्या सभेच्या माध्यमातून असतील किंवा त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून असतील किंवा मीडिया समोर सुद्धा बोलताना हे दोन्ही पक्ष आपल्या विविध पक्षांवर खालच्या पातळीवर आज त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। एकीकडे पारदर्शीचा जो मुद्दा बीजेपीने उचललेला आहे तर दुसरीकडे शिवसेनेने सुद्धा पुन्हा एकदा महानगरपालिका म्हणजे नागपूर महानगरपालिका जी मुख्यमंत्र्यांचं होमटाऊन आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापौर होते आणि त्या महापौराच्या कार्यकाळामध्ये कसा भ्रष्टाचार झाला हे सुद्धा ठासून सांगण्याचं काम आता शिवसेनेच्या प्रवक्त्याकडनं होत आहे। तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडनं सुद्धा उद्धव ठाकरेंवर सरळ सामना थेट आरोप करण्याचा प्रकार आता सुरू झालेला, त्यामुळे आता निवडणुकीच्या जशी जशी तारीख जवळ येते तसं हा सामना आता रंगताना दिसतोय। मात्र हा सामना जरी रंगत जरी असला तरी मात्र सामनावर सुद्धा आता कुठेतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण या बीजेपीकडनं करण्यात आलेलं आहे। नक्कीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर एकूणच या ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांच्याकडून ही मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान शिवसेना भाजपमध्ये सध्या या तक्रारी वाढताना दिसत आहेत। अशातच सामनामधून भाजपवर वारंवार टीका करण्यात येते, तर दुसरीकडे भाजपकडून मात्र 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल झाली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाचा प्रचार हा मतदानाच्या दिवसापूर्वी म्हणजेच 48 तास अगोदर हा प्रचार थांबला पाहिजे, म्हणजेच 16 तारखेला मतदान होणार आहे तर तो 14 तारखेला 5 वाजेपर्यंत प्रचार थांबायला हवा। मात्र सामना या वृत्तपत्रातून 15 तारखेला म्हणजेच आज देखील काही लेख आले होते ज्यामुळे ॲडव्हान्टेज मिळू शकतं शिवसेनेला, असं श्वेता शालिनी यांचं म्हणणं आहे। दरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा गायंदे आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। मनीषाजी, स्वागत आहे तुमचं मी मराठीच्या न्यूज बुलेटिनमध्ये। काय सांगाल, शिवसेनेचं जे मुखपत्र आहे सामना याच्यावर 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला बंदी घालण्याची मागणी ही भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केली आहे, याविषयी काय प्रतिक्रिया द्याल? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सामनाच्या वाटेला जाऊ नये। पहिली गोष्ट ते एक वर्तमानपत्र आहे आणि ते शिवसेनेचं मुखपत्र आहे
आणि निवडणूक कार्यालयाकडे, निवडणूक कमिशनकडे ढिगभर कंप्लेंट्स भारतीय जनता पार्टीच्या पूर्वी झालेल्या आहेत. त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. लक्ष्मी दर्शन असो, अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे विषय असो, अशा कितीतरी कंप्लेंट्स भारतीय जनता पार्टीबद्दल अनेक लोकांनी केलेले आहेत. मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याला पहिले उत्तर द्यावं. जी या ठिकाणी श्वेता शालिनी यांनी दावा केलाय की 15 तारखेला म्हणजे 48 तास आधीच प्रचार थांबायला हवा होता, मात्र 15 तारखेला देखील औरंगाबाद इथं शिवसेनेचा प्रचार या मुखपत्रातून करण्यात आलाय असं त्यांचं म्हणणं आहे. याविषयी काय सांगाल? नाही, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांनी जी काय तक्रार केली आहे त्याच्यावर निर्णय होईल. परंतु मला असं वाटतं त्यांनी सामनाच्या वाटेला जाण्याची गरज नाहीये आणि ते सामनाच्या वाटेला गेल्यावर त्यांना पब्लिक देखील उत्तर देईल काय द्यायचं ते. नक्कीच मनीषाजी, धन्यवाद तुम्ही मी मराठीशी बोललात त्याबद्दल. तर एकूणच या ठिकाणी आपण पाहिलं या ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी आरोप केलेला आहे, तक्रार दाखल केली आहे सामनावर. त्यावर मनीषा गायंदे या शिवसेनेच्या प्रवक्त्या आपल्यासोबत होत्या, त्यांनी देखील त्यांची बाजू मांडलेली आहे. त्यामुळे भाजपवर देखील अनेक प्रकरणं आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची प्रकरणं आधी पाहावी आणि सामनाच्या वाटेला जाऊ नये अशा प्रकारचं वक्तव्य मनीषाजींनी केलंय.